हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आता न्यूजपेपरमध्ये आज आपण द हिंदूच्या डिस्कशनमध्ये बघितलं की अफगाणिस्तानची एम्बसी जी इंडियामध्ये होते ती दिल्लीमधली जी एम्बसी आहे, राजदूतावास आहे, ती ऑफिस जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. आणि तशा पद्धतीचं पत्रक जे आहे ते त्या ऑफिशियल्सनी जे राजदूतावास होते त्यांनी जाहीर सुद्धा केलेलं आहे. पण याचा अर्थ दुसऱ्या शहरामध्ये ज्या एम्बसी अफगाणिस्तानचे आहेत, फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये एम्बसी आहे, हैदराबादमध्ये एम्बसी आहे, त्या एम्बसी चालूच आहेत, त्या बंद झालेल्या नाहीत. फक्त दिल्लीमधली एम्बसी बंद करण्यात आलेली आहे. मग हा टोटल विषय काय नेमका, हा चर्चेचा मुद्दा का बनलेला आहे आणि हा जो राजदूतावास बंद होण्याचा मुद्दा जो आहे तो आपल्यासाठी कसा महत्वाचा असू शकतोय, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये या लेक्चरमध्ये जाणून घ्यावं लागणार आहे. कारण याच्यावरती आधारित आपल्याला काय समजून घ्यायचं. आता हे न्यूजपेपरमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काय हिंट देते की बाबा हा एक सब्जेक्ट आहे, याच्या अकॉर्डिंग एखादा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतोय. त्यामुळे तो विषय टोटल जे आहे ते सिलेबसच्या दृष्टीतून आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून घेता यायला पाहिजे. मग त्याच पद्धतीनं नेमकं अफगाणिस्तानची थोडीशी हिस्ट्री आपण जाणून या लेक्चरमध्ये घेणार आहेत. इंडियाचे अफगाणिस्तानचे रिलेशन आतापर्यंत कसे राहिलेले आहेत आणि तिथं मग तख्तापलट तालिबाननं केलेलं आहे, मग त्याचा परिणाम या रिलेशनवरती काय होतोय आणि नेमकं मग आता हे एम्बसी बंद झालेले हे नेमकं प्रकरण काय, हे सगळं या लेक्चरमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आता हे चर्चेमधला का मुद्दा बनलेला आहे तर तुम्हाला इथं समजलेलं आहे. मग आता मॅपवरती जर आपण जाऊन बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला मॅप दिसतोय आणि इथं अफगाणिस्तानचं लोकेशन आपण बघितलं तर या ठिकाणी अफगाणिस्तानचं लोकेशन आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळतं. आता हे जर झूम स्वरूपातला याचा जर मॅप बघितलं तर अफगाणिस्तानचं हे लोकेशन आहे. आता ब्रिटिश कालावधीचा जर आपण विचार केला ना तर ब्रिटिश कालावधीमध्ये पाकिस्तान इंडिया हा फक्त इंडिया होता. त्यामुळे डायरेक्ट जी बाउंड्री आपली टच करत होते, आपण शेअर करत होतो, ते कोणत्या कंट्री सोबत करत होतो तर ती अफगाणिस्तान सोबत करत होतो. त्यानंतर मग इंडिया पाकिस्तान फाळणी वगैरे झाली तरी सुद्धा अफगाणिस्तानची बॉर्डर जी आहे ती इंडियाला टच करते का तर 100% करते. या ठिकाणी बॉर्डर टच करते. परंतु हा जो एरिया आहे हा पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे. म्हणजे तो एरिया तर इंडियाचा आहे परंतु त्याच्यावरती कब्जा कोणत्या कंट्रीने करून ठेवलेला आहे तर तो पाकिस्ताननं करून ठेवलेला आहे. म्हणजे तो टसलचा मुद्दा आहे इंडिया पाकिस्तानमध्ये. त्यामुळं आपल्याला या एरियामधून अफगाणिस्तानमध्ये एंटर करता येत नाही. प्रॉब्लेम येतात कारण तिथं प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे, तिथे एक तणाव दोन कंट्रीमध्ये सुरू असल्यामुळे हे कुठंतरी अयोग्य आहे. त्यामुळे आपल्याला इथं काय करावं लागते तर इराणमध्ये आपण चाबहार पोर्ट डेव्हलप केले आणि त्याच्या खरं तर माध्यमातून आपल्याला अफगाणिस्तान रीच करता येते आणि सेंट्रल एशियन कंट्रीज पर्यंत रीच करता येते जर आत्ताचा आपण विचार केला तर. पण आता हे झालं मॅपवरती अफगाणिस्तानचं लोकेशन असण्याचं. परंतु आत्ता काय झालेलं आहे तर आत्ता विषय हा घडलेला आहे की अफगाणिस्तानचं जे राजदूतावास दिल्लीमध्ये होतं ते बंद करण्यात आलेलं आहे. पण हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला हिस्ट्रीमध्ये जावं लागेल की बाबा अफगाणिस्तानची हिस्ट्री एक्झॅक्टली काय राहिलेली आहे. तर आता अफगाणिस्तानचा विषय आपण जर घेतला, मी चेंज करतो लगेच. अफगाणिस्तानचा जर आपण विषय घेतला ना तर अफगाणिस्तानचा विषय घेतल्यानंतर आपल्याला जे तख्तापलट होत राहतोय ना तो तख्तापलट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो कुणाकुणाच्यात होत राहतो तर डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आणि तालिबान्यांसारखा ग्रुप जो आहे त्या दोघांमध्ये वारंवार तिथं सत्तेसाठी टसल चालत आलेला आहे. आणि तालिबानी जो ग्रुप आहे ज्याच्या आत्ता अफगाणिस्तानमध्ये सत्ता आहे त्याला टेररिस्ट ऑर्गनायझेशन मानण्यात आतापर्यंत आलेलं आहे. तशाच त्यांच्या ऍक्टिव्हिटीज राहिलेल्या आहेत आणि ओसामा बिन लादेन याच्याशीच रिलेटेड आहे. अल कायदा आणि तालिबान यांचं जर आपण बघितलं तर त्यावेळेस वेगवेगळे ग्रुप होते तरी सुद्धा यांचे खूप चांगले संबंध होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय तर जागतिक राजकारणांमध्ये अफगाणिस्तान ही जी भूमी आहे त्याचा महासत्ता कंट्रीनी वापर करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये अग्रगण्य कंट्रीज होत्या. तो होता USSR आणि त्यानंतर USA. या दोघांनी या भूमीचा एक फुटबॉल प्रमाणे वापर करून घेतलाय की त्यानं तिकडून मारायचं यानं इकडून मारायचं. अशा पद्धतीनं या भूमीचं कशा पद्धतीनं डिग्रेडेशन झालेलं आहे, या भूमीचं म्हणजे या देशाचं कशा पद्धतीने डिग्रेडेशन झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला समजणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आता इथं अफगाणिस्तान जो आहे ना त्या अफगाणिस्तानमध्ये आता 2021 मधला काळ आठवा तुम्ही. 2021 मध्ये खरं तर सगळं जग जे आहे ते COVID-19च्या विरोधात लढत होतं आणि दुसरीकडे गोष्ट काय चालू होती एक महत्वाची जागतिक लेवलला घडणारी, ती म्हणजे अफगाणिस्तानमधून USA ची आर्मी जी आहे ती विड्रॉ होत होते, बाहेर पडत होते. आणि तेवढंच नाही तर ते बाहेर पडण्याचा फायदा तालिबानी घेत होते आणि तालिबाने सत्ता हस्तगत करत होते, एक एक शहर काबीज करत होते.
आणि तेवढ्यावरती ते थांबलेले नाहीये, तर अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट अशरफ गनी यांना सुद्धा तिथून पळ काढायला लागला. आणि शेवटी तिथं काय झालं, तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी जी टोटल सत्ता आहे ती टोटल सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली. हा सगळ्यात महत्वाचा इन्सिडेंट त्यावेळेस घडत होता. आणि याच्या अगोदर आर्मी वापस घेण्याच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प त्यावेळेस प्रेसिडेंट होते यूएसएचे, यांच्यासोबत तालिबान्यांची चर्चा झाली होती. आणि त्या चर्चेमध्ये अफगाणिस्तानचं जे डेमोक्रेटिक सरकार आहे, लोकशाही सरकार आहे, त्यांना त्या चर्चेमध्ये घेतलं गेलं नव्हतं. म्हणजे कुठंतरी हे सुद्धा मानलं गेलं की बाबा तालिबान्यांमध्ये आणि युएसए मध्ये समझोता झाला की आम्ही आर्मी वापस घेतो, तुम्ही सत्ता काबीज करा. अशा सुद्धा टीका युएसए वरती झाल्या होत्या. आणि हे जे तालिबान्यांविषयी आपण टेररिस्ट ग्रुप वगैरे याला का संबोधतोय, यांना गव्हर्नमेंट म्हणून का रिकॉग्नाइज करत नाही, तर यांच्या ऍक्टिव्हिटी अशाच राहिलेल्या आहेत. महिलांवरती अत्याचार करणं, सिव्हिलियन नागरिकांची हत्या करणं, धार्मिक कट्टरता बाळगणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अतिरेकी संघटना ज्या जागतिक लेवलला आहेत, त्या बाकीच्या बऱ्याच अतिरेकी संघटनांना सपोर्ट करणं, हे यांच्यावरती कायम आरोप लागलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तथ्य सुद्धा आहे. जर आपण IC-814 जर बघितलं, IC-814 हे IC-814 आपलं एक विमान होतं. आणि ते विमान टेररिस्ट ग्रुपनं हायजॅक केलं आणि ते विमान हायजॅक करून अफगाणिस्तानमध्ये उतरवण्यात आलं. आणि तिथं मागणी केली गेली की आमचे काही टेररिस्ट तुमच्याकडे आहेत, त्यांना सोडा, आम्ही हे विमान सोडून देतो. आणि आपल्याला हाफिज सईदचा वगैरे मुद्दा तुम्हाला आठवत असेल, आपल्याला काही टेररिस्ट लोकांना सोडावं लागलं होतं. आणि त्यामध्ये तालिबान्यांनी हे सगळं मदत केली होती. IC-814 आपलं विमान त्याच्यामध्ये हायजॅक करण्यामध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये त्यांना पनाहा देण्यामध्ये. ही परिस्थिती राहिलेली तालिबान्यांची. आणि अशा अनेक ऍक्टिव्हिटीमध्ये तालिबान कायम इन्व्हॉल्व राहिलेलं. आता तालिबानचा जर अर्थ आपण सोप्या मराठी भाषेत बघितला, तर तालिबान म्हणजे शिष्य, जो व्यवस्थितरित्या शिक्षा घेत असतो, तालीम घेत असतो, त्याला आपण तालिबान वगैरे म्हणतो. शिक्षा घेणारे किंवा शिक्षा देणाऱ्यांचा जो ग्रुप असतो त्याला आपण त्या पश्तून लँग्वेजमध्ये वगैरे खऱ्या अर्थानं तालिबान म्हटलं जातं. परंतु यांचं नाव वेगळं आणि लक्षण वेगळीच आपल्याला कायम दिसत आले. हा एक मुद्दा आहे जो इंटरनल लेवलला हे कायम त्यांची दहशत वगैरे माजवत आलेली आहेत. डेमोक्रेटिक सरकारवरती कायम हमले करत आलेले आहेत हे तालिबान. दुसरी गोष्ट काय, तर या तालिबान्यांपासून संरक्षण देण्यासाठी USSRनं आर्मी काही वर्ष अफगाणिस्तानमध्ये ठेवली. त्यानंतर USSRनं स्वतःची आर्मी वापस घेतली. 1989चा जर काळ आपण बघितला तर 1989 मध्ये USSR, ज्याचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर आता त्याचा रशिया झाला आणि बाकीचे देश त्याच्यातून स्वतंत्र झाले, त्यावेळेस तो USSR होता, सोव्हिएत संघ होता. आणि 1989 मध्ये यांनी तिथली जी स्वतःची आर्मी आहे ती विड्रॉ केली होती, जशी आता 2021 मध्ये युएसएनं तिथून विड्रॉ केलेलं आहे. आणि तेव्हा सुद्धा आपल्याला बघायला मिळालं होतं की तालिबान्यांचं वर्चस्व तिथं प्रस्थापित पुन्हा एकदा झालं होतं. त्यानंतर मग युएसएनं ती पोकळी भरून काढली आणि युएसएनं तिथं स्वतःची आर्मी जी आहे ती डिप्लॉय केली. कशाच्या नावाखाली डिप्लॉय केली, की आम्ही या तालिबान्यांपासून, हे लोकशाही सरकार आहे, हे अशरफ गनीचं वगैरे ते सरकार होतं, त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही इथं आर्मी डिप्लॉय करतोय या नावाखाली. आणि त्याचबरोबर तुम्हाला आठवत असेल की 9/11 झाला होता. ओसामा बिन लादेननं 2 मोठे टॉवर जे आहेत ते अमेरिकेतले उडवले होते. हजारो नागरिक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. आणि ते व्हिडिओ सुद्धा अनेक आता सुद्धा सोशल मीडियावरती ते व्हिडिओ आहे, युट्यूबवरती ते व्हिडिओ आहे, कशा पद्धतीने मोठे मोठे टॉवर त्यांनी डायरेक्ट विमानच त्याच्यामध्ये घातलं होतं आणि ते सगळे टॉवर्स उडवून दिले होते आणि अनेक हजारो नागरिक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. आणि त्याच्यामुळं या ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी खऱ्या अर्थाने जी मोहीम सुरू केली गेली होती, त्याच्यामध्ये अफगाणिस्तानवरती डायरेक्ट एंट्री अटॅक करण्यात आला युएसए कडून. आणि तिथं त्यावेळेस तालिबान्यांची सत्ता होती. तालिबान्यांचा या ओसामा बिन लादेनला सपोर्ट होता, त्यामुळे तालिबानांची सत्ता तिथं खालचा करण्यात आली. आणि तिथं मग ह्या ओसामा बिन लादेन असू द्या, बाकी तालिबान ग्रुपचा लीडर असू द्या, ते सगळे अंडरग्राऊंड झाले, फरारी झाले. आणि त्यानंतर तिथं युएसएनं काय केलं, तर स्वतःची आर्मी तिथे डिप्लॉय करून स्वतःचा एक पपेट जो असणारा माणूस आहे, स्वतःच्या हातातला बाहुला असणारा जो माणूस आहे, तो तिथं सत्तेवरती बसवला. आणि त्याला युएसएनं स्मार्टली नाव काय दिलं, की आम्ही तालिबान्यांपासून अफगाणिस्तानचं प्रोटेक्शन करतोय, जेणेकरून यांचे जे ह्युमन राईट आहेत ते मानवी अधिकार खरं तर सुरक्षित राहावेत. त्याचबरोबर इथं जे व्यवस्थित सरकार चालू आहे, हा देश जो आहे
तो अतिरेक्यांच्या हातात जाऊ नये याच्यासाठी आम्ही प्रोटेक्शन देतोय असं जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु ऍक्च्युअल रिझन काय होतं की ऍक्च्युअल रिझन, पहिलं रिझन होतं ओसामा बिन लादेनचा बदला घेणं, आणि दुसरं रिझन काय होतं तर सेंट्रल एशियामध्ये स्वतःचा इन्फ्लुअन्स तिथं ठेवणं, म्हणजे स्वतःचा प्रभाव तिथं खऱ्या अर्थानं निर्माण करणं. हे खऱ्या अर्थानं त्याचा उद्देश होता. आता याच्यापेक्षा पुढे जर हिस्ट्रीमध्ये जाऊन बघितलं तर इथं आपण मॅपमध्ये बघू शकतोय, इथं या ठिकाणी मॅप आहे, इथं अफगाणिस्तान आहे. ठीक आहे. आता इथं अफगाणिस्तान जो आहे तर याच्या अगोदर इथं काय झालं होतं तर याच्या अगोदर USSR जो आता रशिया आहे त्याचं त्यात हे इथल्या वगैरे कंट्री त्यावेळेस एकत्र होत्या आणि त्यावेळेस तो USSR होता. तर या USSRनं काय केलं तर अफगाणिस्तानमध्ये स्वतःची खऱ्या अर्थानं सत्ता इथं म्हणजे स्वतःची आर्मी जी आहे ती इथं डिप्लॉय केली. आता त्याचा सरळ सरळ उद्देश काय होता ना तर त्याचा सरळ सरळ उद्देश असा होता की हे जे सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत ना तिथं सोबत स्वतःचा प्रभाव निर्माण करणं. आणि हा USSR जो होता किंवा आताचा रशिया सुद्धा हा कम्युनिस्ट आयडिओलॉजीला फॉलो करतो, कम्युनिस्ट आयडिओलॉजी फॉलो करतो. मग यांचा उद्देश काय होता की कम्युनिस्ट आयडिओलॉजी जास्तीत जास्त प्रभाव त्याचा वाढवणं, जास्तीत जास्त कम्युनिस्ट आयडिओलॉजी पसरवणं आणि जास्तीत जास्त कम्युनिस्ट विचारांचे देश जे आहेत, कम्युनिस्ट विचारांचे सरकार जे आहेत ते प्रत्येक देशामध्ये स्थापित करणं हे USSRचा उद्देश होता. आणि त्यामुळं या सेंट्रल एशियन कंट्रीना कम्युनिस्ट बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं तो एक पाऊल होतं USSRचं असं मानलं जातं. त्यानंतर आणि ऑब्व्हियसली आता फक्त कम्युनिस्ट विचारसरणीच्याच कंट्री होते का त्यावेळेस जगामध्ये, तर असं काही नाहीये. पाश्चिमात्य देश आपण बघितले, USA वगैरे बघितला तर तो बऱ्यापैकी डेमोक्रेटिक विचारसरणीचा आहे. मग यांच्यामध्ये वैचारिक लढा कायम चालत आलेला आहे. आणि आता जर बघितलं तर रशिया सुद्धा कम्युनिस्ट विचारसरणीचा असल्यासारखं आपल्याला वाटतोय, म्हणजे आहेच. त्याचबरोबर चायना सुद्धा कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे. आणि यांच्यामध्ये चायना आणि रशिया आणि पाश्चिमात्य देश त्याच्यामध्ये USA, युरोपियन कंट्रीज आले, यांच्यामध्ये वारंवार शाब्दिक युद्ध वगैरे सुरू असते. शीतयुद्ध तर अनेक वर्ष यांच्यामध्ये चालत आलेलं आहे. याचं पहिलं रिझन काय? याचं पहिलं रिझन आहे की वैचारिक मतभेद असणं, विचारसरणी वेगवेगळी असणं आणि त्याच्यानंतर मग व्यापारामध्ये सँक्शन्स वगैरे एकमेकांवरती लावणं, शीतयुद्ध वगैरे एकमेकांसोबत करणं, शाब्दिक एकमेकांवरती टीका वगैरे करणं, हे चायना रशिया वेस्टर्न कंट्रीच्या विरोधात करत असतो आणि वेस्टर्न कंट्री ही चायना रशियाच्या विरोधात करत असतात. हे आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे. मग तो जो वैचारिक लढा आहे त्या वैचारिक लढा करण्यासाठी अफगाणिस्तानला एक रणभूमी म्हणून USAनं आणि रशियाने यूज केलेलं आहे. ते कसं यूज केलेलं आहे? पहिल्यांदा काही वर्ष रशियाने काय केलं, स्वतःची आर्मी जी आहे ती अफगाणिस्तानमध्ये डिप्लॉय केली. म्हणजेच काय तर USSRचा पपेट असणारा माणूस जो आहे तो तिथं जोपर्यंत काम करत होता तोपर्यंत आर्मी घुसवली नाही, तोपर्यंत तो पपेटच काम करत होता. त्यानंतर तो पपेट गेल्यानंतर USSRला वाटलं की USA जो आहे तो तिथं खऱ्या अर्थानं स्वतःचा पपेट कुठंतरी असणारा माणूस प्रेसिडेंट म्हणून अपॉइंट करेल. या भीतीनं रशियानं डायरेक्ट अफगाणिस्तानवरती अटॅक केला आणि अफगाणिस्तान मध्ये सत्ता जी आहे ते स्वतःच्या हातामध्ये घेतली आणि परत एकदा स्वतःच्या मनमानीचा जो कारभार आहे तो अफगाणिस्तानमध्ये सुरू केला. त्यानंतर USSRनं अनेक डॉलर्स तिथं खर्च करून, बिलियन डॉलर्स तिथं खऱ्या अर्थानं खर्च करून त्यानंतर USSRच्या लक्षात आलं की आपल्याला हे वापस घ्यावं लागणार आहे. म्हणून शेवटी आणि USSRचं डिसइंटिग्रेशन पण काही वर्षामध्येच होणार होतं. हे USSR मधलं इंटरनल पॉलिटिक्स सुद्धा त्यांना कारणीभूत ठरलं. त्यामुळं USSRनं काय केलं तर इथून जे अफगाणिस्तानमधील त्यांची आर्मी डिप्लॉय केली होती ती वापस घ्यायला सुरुवात केली. तर ऑब्व्हियस इथं USA काय करणार आहे, USA शांत तर बसणार नाही. USAनं लगेच याचा फायदा घेतला आणि त्याच्यामध्ये स्वतःचा पपेट असणारा माणूस जो आहे, स्वतःचं पपेट असणारं सरकार जे आहे, स्वतःच्या पपेट असणारे जे लोक आहेत त्यांचं सरकार तिथं म्हणजे कशा पद्धतीने येऊ शकते याच्यासाठी प्रयत्न सुरू केले, जे आधीपासूनच USA करत होता, अमेरिका करत होता. आणि त्याच्यामध्येच काय घटना घडते की लादेन जो आहे तो 9/11ची घटना करतोय. त्याच्यामध्ये USAचे अनेक नागरिक मारले जात आहेत, हजारो नागरिक मारले जात आहेत. मग सरळ सरळ कारण भेटलं आणि सगळ्या जगाला माहिती होतं की लादेनचा बेस काय आहे, तर लादेनचा बेस अफगाणिस्तान आहे. म्हणून USSRला हे कारण USAला हे कारण भेटलं, अमेरिकेला हे कारण भेटलं. त्यामुळे अमेरिकेनं डायरेक्ट अटॅक अफगाणिस्तानवरती केला आणि डायरेक्ट अटॅक अफगाणिस्तानवरती केला म्हणजेच काय तर अफगाणिस्तानमध्ये स्वतःची आर्मी डिप्लॉय केली, तालिबान्यांना तिथून खदेडून लावलं, पळवून लावलं आणि तिथं स्वतःच्या पपेट असणाऱ्या लोकांना सरकारमध्ये अपॉइंट केलं. म्हणजे ते निवडून जरी आले असले, आता तिथं ऑफिशियल निवडणूक झाली होती, परंतु त्या निवडणुकीमध्ये तालिबान्यांना भाग घेण्यास मनाई करण्यात आली होती, बंदी करण्यात आली होती. म्हणजे सरळ सरळ ते अपॉइंटमेंट झाली, त्याला निवडणूक कसं काय म्हणू शकतो आपण.
आणि त्यावेळेस तशा पद्धतीची टीका सुद्धा झाली होती. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की USSR आणि USA हे जगामध्ये स्वतःचं विचारांचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी, स्वतःच्या अस्तित्वाचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी काय करत होते, तर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून घेत होते. आणि त्याच्यामध्ये नुकसान कुणाच होत होतं, तर नुकसान हे अफगाणिस्तान या देशाचं होत होतं. आता याच्यामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा खूप मोठं शोषण यांचं केलेलं आहे, पण ब्रिटिशांनंतरचं हे तुम्हाला सगळं सांगतोय मी, जे की आपल्याला ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये USSRनं काय केलं, पहिल्यांदा इनडायरेक्टली एक पपेट असणारा, त्यांचा पपेट असणारा माणूस जो आहे तो तिथं सत्तेवरती बसवला. त्यानंतर त्याची सत्ता खालची झाल्यानंतर, त्याचं असॅसिनेशन झालं, त्याची सत्ता खालचा झाल्यानंतर USSRला हे लक्षात आलं की US जो आहे तो इनडायरेक्टली स्वतःचा पपेट तिथं बसवायच्या प्रयत्नात आहे. मग USSR तर हे होऊ देणार नव्हता, त्यामुळे USSRनं डायरेक्ट सत्ता काबीज केली, स्वतःची आर्मी डिप्लॉय केली, परत तिथं स्वतःच्या आज्ञेनुसार राज्य कसं चालेल याच्यावरती भर दिला. पण USA इकडून सगळ्या ज्या कूटनीतीज आहेत, डिप्लोमसी वगैरे आहे, तो करतच होता. USAचे एजंट्स वगैरे सगळे हे बाकीचे कामं करतच होते. कशासाठी, तर USSRचा तिथला जो प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी. आता तुम्ही म्हणाल इथं USA डायरेक्ट अफगाणिस्तानवरती का अटॅक करत नव्हता, मग अफगाणिस्तानमध्ये का घुसखोरी करत नव्हता, तर इथं प्रॉब्लेम काय होतोय की तिथं USSR ऑलरेडी असताना जर USA तिथं घुसला तर दोन कंट्री आमने सामने आल्या असत्या आणि दोघांना युद्ध करावं लागलं असतं, जे की सेकंड वर्ल्ड वॉर नंतर खरं तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि दोन्ही कंट्रीला ते परवडलं नसतं. त्यामुळे हे USAला माहिती होतं की अफगाणिस्तानमध्ये जर आपण USSRचं प्रेझेंट असताना जर अटॅक केला तर आपल्याला त्यांच्याबरोबर लढावं लागणार नाही, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे इनडायरेक्टली USSRचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं कायम प्रयत्न केले. त्याच्यामध्ये अमेरिका यशस्वी सुद्धा शेवटी झाली, कारण USSRला शेवटी तिथून माघार घ्यावी लागली, आर्मी काढून घ्यावी लागली. आणि त्यानंतर लगेच लादेनचं 9/11चं कारण भेटलं आणि USAनं काय केलं, अमेरिकेनं काय केलं, लगेच स्वतःची तिथं आर्मी डिप्लॉय केली. आता हे आर्मी डिप्लॉय केल्यानंतर 2021 पर्यंत येत येत USAला लक्षात आलं की आपले खूप पैसे इथं खर्च व्हायला लागलेले आहेत, जे की खर्च करायची आपल्याला गरज नाहीये. त्यामुळं ट्रम्पच्या कालावधीमध्ये, ट्रम्प जे प्रेसिडेंट होते त्यावेळेस अमेरिकेचे, त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी तालिबान्यांसोबत चर्चा सुरू केली आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने आपली आर्मी तिथून बाहेर काढता आपल्याला येईल याच्यावरती भर दिला. कारण याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि सगळ्यात सोपं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं की USA मधले, अमेरिकेमधले नागरिक जे टॅक्स भरतायत, ते टॅक्स कशासाठी भरतायत, तर स्वतःला सोयी सुविधा मिळाव्यात, आपल्या देशाचं भलं व्हावं, जेणेकरून आपलंच फ्युचर चांगलं होईल यासाठी टॅक्स भरतायत. परंतु त्यांच्या टॅक्समधून मिलिटरीला सुद्धा पगार जाते, आर्मीला सुद्धा पेमेंट केलं जाते आणि ती आर्मी कुणाच्या रक्षणासाठी आहे, तर USAच्या रक्षणासाठी आहे, USAच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आहे. परंतु यातलीच जर आर्मी अफगाणिस्तानच्या रक्षणासाठी काम करत असेल, वर्षानुवर्ष ते तिकडे राबत असतील आणि त्यांना पे कोण करतंय, तर USA गव्हर्नमेंट करते. कुठून करते, तर नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स भरलेले असतात त्याच्यातून करतात. मग USAचे नागरिक सुद्धा शांत बसत नव्हते. अनेक ठिकाणी प्रोटेस्ट सुरू झाले होते की अफगाणिस्तानवरती एवढा खर्च का, उपस्थित प्रश्न केले जात होते. मग हे आणि यांचे कॅम्पेन मधले, राजकीय कॅम्पेन मधले हे खरं तर प्रॉमिसेस सुद्धा होते की लवकरच आम्ही अफगाणिस्तानमधून मिलिटरी आपली बाहेर काढू, आर्मी आपली बाहेर काढू. आणि ट्रम्पने ते सत्यात करण्याचा खरं तर यशस्वी करून दाखवलं आणि सगळी आर्मी वापस घेतली. आणि लगेच मग तालिबान्यांनी काय केलं, पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि याच्यामध्ये अशरफ गनींना देश सोडून पळून जावं लागलं होतं. आता ही जी हिस्ट्री आहे ना, ही तोंडी हिस्ट्री तुम्हाला सांगण्याचं कारण काय, तर हे सगळं माहिती असल्याशिवाय आता जे घडतंय त्याचं महत्व तुम्हाला समजणार नाही. आता काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. आता अगोदर सरळ सरळ डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट होतं अफगाणिस्तानमध्ये, पण तालिबानींची सत्ता आल्यानंतर ते डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट राहिलं का, तर ऑब्व्हियसली नाही राहिलं. कारण एका टेररिस्ट ग्रुपच्या हातात मध्ये सत्ता जाणं, धार्मिक कट्टरवाद फॉलो करणाऱ्या ग्रुपच्या हातामध्ये सत्ता जाणं, स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करणारे, स्त्रियांना दुय्यम वागणूक देणारी विचारसरणी असलेल्या लोकांच्या हातामध्ये सत्ता जाणं, हे डेमोक्रेटिक आयडिओलॉजीला धरून नाहीये, हे सगळ्यांनाच समजतंय. मग इंडिया जो आहे तो इंडिया स्वतः एक डेमोक्रेटिक देश आहे, लोकशाही देश आहे. मग इंडिया याला सरकार म्हणून रिकॉग्नाइज करेल का, तर ऑब्व्हियसली करणार नाहीये आणि इंडियानं तेच केलंय. तालिबानला इंडिया जो आहे तो ऑफिशियल सरकार मानत नाही. तालिबानला काय, तर इंडिया ऑफिशियल सरकार मानत नाही. आता तालिबानची सत्ता आता 21 मध्ये आली ना, त्याच्या अगोदर कोण होतं, डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट होतं.
आता तालिबान्यांची सत्ता आल्यापासून त्यांनी देशाचं नाव पण खऱ्या अर्थानं अगोदर वेगळंच नाव होतं, आता अफगाणिस्तानचं वेगळंच अफगाणिस्तान अमिरात वगैरे असलं नाव ठेवलेलं आहे. अफगाणिस्तान इस्लाम अमिरात असं काहीतरी नाव त्यांनी दिलेलं आहे. मग आता आणि त्यांनी जो फ्लॅग आहे देशाचा तो फ्लॅग सुद्धा चेंज केलेला आहे. अगोदर डेमोक्रेटिक सरकारचा फ्लॅग वेगळा होता, आता फ्लॅग वेगळाच आहे. आणि या तालिबान्यांना इंडिया जो आहे तो सरकार मानत नाही, ऑफिशियल सरकार मानत नाही. म्हणजे इनडायरेक्टली इंडिया काय म्हणतोय की तुम्ही शस्त्राच्या जोरावरती सत्ता हस्तगत केली आणि तुम्ही नागरिकांचं शोषणच करणार आहे, देशाला आणखी कित्येक वर्षे पाठीमागच नेणार आहे, हे इंडिया इनडायरेक्टली मान्य करतोय. आणि तालिबान्यांनी तसं करत आलेले आहेत आतापर्यंत, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. मग आता 2021च्या अगोदर जर आपण बघितलं तर ते डेमोक्रेटिक सरकार होतं आणि त्यांच्यासोबत आपले खूप चांगले संबंध होते, मैत्रीपूर्ण संबंध होते आणि बरेच पैसे आपण इन्व्हेस्ट सुद्धा केलेले आहेत. बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा अफगाणिस्तानमध्ये आपण करून ठेवलेली आहे. आणि तालिबान्यांची सत्ता आल्यावर सुद्धा आपण अन्नधान्याचं त्यांना मदत केलेली आहे, मेडिसिनची मदत केलेली आहे, मला वाटतं वॅक्सिनची सुद्धा आपण त्यांना मदत केलेली आहे. आता इथं प्रॉब्लेम काय आहे की डेमोक्रेटिक सरकारसोबत विचारसरणी पण आपली जुळत होते, त्यामुळे संबंध खूप मजबूत झाले होते, संबंध खूप सलोख्याचे झाले होते, संबंध खूप मैत्रीपूर्ण झाले होते. परंतु तालिबान्यांची सत्ता आली त्यानंतर लगेच चर्चा व्हायला लागली की इंडिया आणि अफगाणिस्तानच्या रिलेशनचं आता काय. इंडियाने एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट, मला वाटतं 2 ट्रिलियन डॉलर एवढी इन्व्हेस्टमेंट आपण तिथं बऱ्यापैकी केलेली आहे. बिलियन ट्रिलियन डॉलर असं काय तर आहे. मग एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इन्व्हेस्टमेंटचं इंडियाचं काय, हे सगळे मुद्दे आपण त्यावेळेस डिस्कस केलेले आहेत द हिंदूमध्ये. पण मुद्दा आता काय होतोय की लोकशाही सरकार असताना आपल्या देशामध्ये त्यांची एम्बसी होती, तशीच आपली सुद्धा त्या देशामध्ये एम्बसी असते. मग ती जी एम्बसी आहे ती एम्बसी तालिबान्यांनी तिथं सत्ता प्रस्थापित केली, डेमोक्रेटिक सरकार खालसा करून टाकलं त्यांनी. परंतु इंडियामध्ये जी एम्बसी डेमोक्रेटिक सरकारची होती ती कार्यरत होती. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, हे तुम्हाला विशेष वाटेल पण हे खरं आहे. डेमोक्रेटिक सरकार अफगाणिस्तानमधून खालसा झाल्यानंतर तालिबान्याने तिचं सत्ता हस्तगत केली, तरी सुद्धा डेमोक्रेटिक सरकारचं जे राजदूतावास आहे तो इंडियामध्ये सुरू होता. सॉरी, अचानक टेक्निकल इश्यू आला. म्हणजे एकंदरीत मला हे काय सांगायचं आहे की मला एकंदरीत हे सांगायचं आहे की तालिबान्यांची सत्ता जी आहे ती आल्यानंतर सुद्धा डेमोक्रेटिक सरकारचं जे राजदूतावास आहे ते राजदूतावास इथं चालू राहतं. आणि त्याचा उद्देश काय होता की बाबा जे अफगाणिस्तानमधले स्टुडंट इंडियामध्ये शिकतायत, बाकी काही टुरिस्ट वगैरे आहेत, बाकी काय शरणार्थी वगैरे काय असतील किंवा इथंच राहिलेले काही नागरिक असतील, त्यांना विजाचा वगैरे प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी एम्बसी चालू ठेवणं गरजेचं होतं आणि चालू ठेवली. आणि ती जी एम्बसीतली जे ऑफिसर्स आहेत, ते जे लोक आहेत, जे खऱ्या अर्थानं त्या एम्बसीमध्ये काम करतात कर्मचारी, ते सगळे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचे सपोर्टर होते. आणि ते आत्तापर्यंत जी एम्बसी आहे ती चालू आहे. परंतु आत्ताच का बंद पडली, तर पहिलं तर तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर ऑब्व्हियसली जे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटनं स्थापन केलेलं राजदूतावास आहे त्याला तालिबान सरकार जे आहे ते त्या राजदूतावासावरती खर्च करणार आहे का, तर ऑब्व्हियसली करणार नाहीये. म्हणजेच इतर राजदूतावासामध्ये जे काम करतायत लोक, त्यांना पेमेंट वगैरे मिळणं बंद झालं, त्यांना सोयी सुविधा वगैरे अफगाणिस्तान गव्हर्नमेंटकडून मिळण्या बंद झाल्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा ते राजदूतावास चालू होतं, परंतु आता ते बंद त्यांनी केलेलं आहे. दिल्लीमधलं फक्त केलेलं आहे, हैदराबाद आणि मुंबईमधलं राजदूतावास जे अफगाणिस्तान डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचं आहे ते सुरू आहे. आता इथं आता कोणतं गव्हर्नमेंट कोणतं आहे आणि राजदूतावास कुठला आहे याच्यामध्ये काय बऱ्यापैकी फरक पडत नसतोय. त्या देशाचा राजदूतावास असतोय, देशामध्ये सत्ता कुठल्याही आयडिओलॉजीची असू द्या. परंतु इथं मी डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचा राजदूतावास का म्हणतोय, तर डेमोक्रेटिक सरकार असताना हा राजदूतावास स्थापन झालेला आहे आणि याच्यामध्ये विशेष करून काम करणारे जे कर्मचारी होते ना, ते बऱ्यापैकी डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचे सपोर्टर होते. त्यामुळे मी म्हणतोय की डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटचा राजदूतावास आहे. त्यामुळे तालिबान्यांनी विशेष करून हे दिल्लीमधलं राजदूतावास आहे, तिथं काम करणारे कर्मचारी हे आम्ही अपॉइंट केलेले नाहीयेत, त्यामुळं यांचा आमचा काही संबंध नाही, इथपर्यंत त्यांनी डिक्लेरेशन करून टाकलं होतं. त्यामुळे त्यांना सोयीसुविधा मिळणं बंद झाल्या होत्या, त्यामुळे शेवटी त्यांना राजदूतावास बंद करावं लागलं. त्यामध्ये त्यांनी बंद करताना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच, त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की इंडियाकडून सुद्धा तेवढे रिसोर्सेस आम्हाला अवेलेबल झालेले नाहीयेत, तेवढ्या सोयी सुविधा आम्हाला अवेलेबल झालेल्या नाहीयेत, तेवढा सपोर्ट इंडियाकडून आम्हाला मिळालेला नाहीये.
त्यामुळे सुद्धा हा चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. आणि त्यामुळे इंडियावरती टीका हे होणं साहजिकच आहे की बाबा इनडायरेक्टली तुम्ही तालिबान्यांच्या बरोबर तर नाही ना, अशी टीका होणं ही साहजिक गोष्ट आहे. आणि ती होईल सुद्धा आता 2 दिवसामध्ये आपण बघतोय. आता हे सगळं सुरू असताना हे इकडं सुरू आहे, राजदूतावास बंद होतं आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण रिक्वेस्ट केली की अफगाणिस्तानचा जो डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटच्या वेळेस फ्लॅग होता तो तसाच तिथं फडकत राहावा त्या प्रिमायसेसवरती. हे त्यांनी रिक्वेस्ट सुद्धा केली आणि ते इंडिया रिक्वेस्ट पाळण्याचं काम करेल, त्याच्यामध्ये काय दुमत नाही आहे. हा सगळा विषय आहे जो आत्ता न्यूजमध्ये आलेला आहे. मग न्यूजमध्ये बघत असताना, एरोटेल बघत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी द हिंदूच्या डिस्कशनमध्ये पण बघितल्या आहेत आणि त्याच्यामधले काय हायलाइटेड पॉईंट आहेत ते हायलाइटेड पॉईंट, जसं की पहिल्यांदा मी तुम्हाला सगळीच हिस्ट्री त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, ते आपल्याला आन्सर रायटिंगच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं असतं की ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने त्याचं आपल्याला नॉलेज समज असणं गरजेचं आहे. ते आपल्या शब्दामध्ये जरी तुम्ही मांडले तरी ते मार्क्स मिळवणारं ठरतं, परंतु एक ब्रॉड अंडरस्टँडिंग त्याचं असणं खूप जास्त गरजेचं आहे की ढोबळमानाने एक्झॅक्टली नेमकं यांच्याबरोबर झालंय आतापर्यंत काय, की असं सिच्युएशन अफगाणिस्तानमध्ये का आहे, ते काय एका दिवसामध्ये सिच्युएशन होत नसते. तर आत्तापर्यंत ब्रिटिश कालावधीपासून ते आत्तापर्यंत जे काय घडत आलेलं आहे त्याच्यावरून ही सगळी सिच्युएशन त्यांची म्हणजे दयनीय अवस्था आपल्याला पाहावयास मिळते. हेच त्या एरोटेलमध्ये आपण बघितलं होतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला काय सांगितला की यांची एम्बसी आत्तापर्यंत चालू होती, दिल्लीमधले बंद झाले म्हणजे काही दिवसानंतर बाकीच्या एम्बसी सुद्धा आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात खरं तर डगमगताना पाहावास मिळतील जर तालिबान्यांनी त्यांना सपोर्ट नाही केला किंवा त्या एम्बसी तालिबान्यांबरोबर नाही काम केलं त्यांनी. तर हे सगळं होतच राहणार, त्याच्यामध्ये काय दुमत नाहीये. परंतु इथं महत्वाचा मुद्दा काय आहे, तर इथं तालिबान्यांना सरकार मानत नाहीयेत, ह्या वेस्टर्न कंट्री मानत नाहीत बऱ्यापैकी. आणि त्याच्यामध्ये इंडिया हे एशियन कंट्री अशी आहे की ती सुद्धा तालिबान्यांना सरकार मानत नाही. परंतु सेंट्रल एशियन अशा बऱ्याच कंट्रीज आहेत की त्या तालिबान्यांना सरकार म्हणून रिकग्नाइज करतात. मग त्याच्यामुळे इंडियावरती सुद्धा दबाव येऊ शकतो. जसं की आता इराण ही जी कंट्री आहे, पाकिस्तान आहे, UAE आहे, रशिया आहे, कतर आहे, चायना आहे, या कंट्री ज्या आहेत त्या तालिबान्यांना सरकार म्हणून मान्यता देतात, सरकार म्हणून रिकग्नाइज करतात. मग या कंट्रीसोबत UAE सोबत, युनायटेड अरब अमिरात सोबत इंडियाचे खूप चांगले संबंध आहेत. यांच्याबरोबर आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सुद्धा साईन केलेलं आहे. इथंच आपण थांबलेलो नाहीये, तर यांच्याबरोबर आपण लोकल करन्सीमध्ये व्यवहार करणं अशा पद्धतीचा ॲग्रीमेंट सुद्धा केलाय. म्हणजे आपण रुपयामध्ये पेमेंट करायचं, त्यांना पेमेंट करायचं असेल तर ते दिरहममध्ये पेमेंट करतील आणि रुपयाचं इंटरनॅशनलायझेशन करायचं चाललं होतं आता मध्ये, त्याचं पहिलं पाऊल हे मानलं जातंय. म्हणजे UAEनं पहिला आपल्याला चान्स दिला की रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी. एवढे चांगले संबंध आपले UAE सोबत होत आहेत आता, अगोदरपासून आहेत, अजून एक नवीन त्याचे फॅसेट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. दुसरी गोष्ट रशियासोबत तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, रशियासोबत आपले खूप चांगले संबंध आहेत. मग ह्या कंट्री तिथं सपोर्ट करतायत. त्याचबरोबर चायनासारखी कंट्री सुद्धा जी खऱ्या अर्थानं अफगाणिस्तानची एवढी फेवरेबल कंट्री मानली जात नव्हती, ती सुद्धा तालिबान्यांना, म्हणजे अफगाणिस्तान म्हणत नाही मी, जे तालिबान आहे त्यांच्या सपोर्टमध्ये नसणारी कंट्री, म्हणजे त्यांच्या बऱ्यापैकी विरोधात असणारी कंट्री चायना राहिलेली बऱ्यापैकी. परंतु चायना सुद्धा तालिबान्यांना सपोर्ट करताना, रिकग्नाइज एक सरकार म्हणून करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. तशा पद्धतीची बोलणी सुद्धा त्यांच्यात झालेली आहेत. मग आता इथं प्रॉब्लेम काय होतोय, तर इथं ह्या सगळ्या बाकीच्या कंट्रीज ज्या आहेत त्या इंडियावरती दबाव आणू शकतात, एक प्रेशर क्रिएट करू शकतात की बाबा तुम्ही का रिकग्नाइज करत नाही, किंवा इंडियाला भाग पाडू शकतात रिकग्नाइज करायला. मग याचा इंडिया कशा पद्धतीने याच्यासोबत डील करतोय हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण ब्रिक्स जर आपण बघितलं, ब्रिक्स ग्रुप, त्याच्यामध्ये आता नवीन आपण 6 कंट्रींना स्थान देतो. याच्यावरती वेगळे लेक्चर ऑलरेडी मी बनवलेलं आहे, त्याचं 2-3 दिवसात ते अपलोड होईल. याच्यामध्ये रशिया, इंडिया, चायना हे 3 देश खऱ्या अर्थानं मेंबर आहेत, प्रमुख मेंबर आहेत हे, ठीक आहे, फाउंडर मेंबर आहेत. आणि याच्यामध्ये चायना तालिबान्यांना रिकग्नाइज करतोय, रशिया तालिबान्यांना रिकग्नाइज करतोय. म्हणजे ब्रिक्समध्ये सुद्धा मेजॉरिटी जर आपण बघितली तर ती तालिबान्यांना रिकग्नाइज करणारी आहे. मग हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाहीये. आणि बाकी मग सगळ्याच गोष्टी आल्या. त्याचबरोबर एम्बसी जी बंद होत होती ना, ते जे ऑफिशियल्स आहेत ना, त्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्या ऑफिशियल्सनी हे सुद्धा सांगितलं की बाबा G20ची प्रेसिडेन्सी आता इंडियाकडे होती. मग त्या G20च्या प्रेसिडेन्सीमध्ये इंडियानं जे अफगाणिस्तानमध्ये घडतंय, ते अफगाणिस्तानमधलं जे घडतंय ते का मांडलेलं नाहीये, अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं वक्तव्य सुद्धा त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळालं होतं. म्हणजे त्यांचं असं होतं की बाबा तालिबान्यांनी जी सत्ता हस्तगत केलेली आहे, ती सत्ता हस्तगत केलेली कशी इलिगल आहे याचा खरं तर स्पष्टीकरण इंडियानं त्या
आता 2023ची G20ची प्रेसिडेन्सी इंडियाकडे आहे. त्यामुळे आणि इंडिया ही तालिबान्यांना सरकार म्हणून रिकग्नाइज करत नाही. त्यामुळे डेमोक्रेटिक सरकारला सपोर्ट करणारे जे लोक होते, जे ऑफिसर्स होते, जे हे एम्बेसीतले वगैरे लोक होते, त्यांचं मत काय होतं की G20ची जी प्रेसिडेन्सी आहे ती तुमच्याकडे आहे, म्हणजे इंडियाकडे आहे. म्हणजे तुमच्याकडे खूप मोठा प्लॅटफॉर्म होता की तिथं तुम्ही हा अफगाणिस्तानचा मुद्दा मांडू शकत होता. पण त्या प्रमाणात तो मुद्दा मांडला गेला नाही. हे सुद्धा जे एम्बसी बंद करतानाचं पत्रक आहे, जाहीर करणारं पत्रक आहे, त्या पत्रकामध्ये हे सुद्धा अंडरलाईन केलेलं, हायलाईट केलेलं आहे. मग हे सुद्धा आपल्याला टाळून चालणार नाही. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला समजून घेणं कुठेतरी गरजेचं आहे. जरी आपण अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांना सरकार म्हणून रिकग्नाइज करू शकत नसेल किंवा करणार नसेल, करत नाहीये, तरी सुद्धा तालिबान्यांसोबत का आत्ताचे संबंध आपले वाईट आहेत का हो? तर नाहीये. तालिबान्यांनी ऑफिशियल जाहीर केलंय की इंडियानं अफगाणिस्तानमध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करावी. आम्ही त्याचं स्वागत करेन. आणि इंडियासोबत बऱ्यापैकी चर्चा अनेक वेळा खरं तर तालिबान्यांनी करायचा प्रयत्न केलेला, आणि त्याच्यामधली एक चर्चा सुद्धा तुम्हाला आठवत असेल की मॉस्को मध्ये जी मीटिंग झाली होती, तर याच्यामध्येच कुठंतरी इथं उल्लेख आलेला आहे. मी ते तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतो की बाबा मॉस्कोमध्ये जी आहे ती, मॉस्कोमध्ये सुद्धा मॉस्को फॉर्मॅट डायलॉग जो आहे तो या ठिकाणी मॉस्को फॉर्मॅट डायलॉग दिला. याच्यामध्ये 29 सप्टेंबरला तालिबानी जे ऑफिसर्स आहेत किंवा तालिबान सरकारमधले जे लोक आहेत त्यांच्याबरोबर इंडियन जे एजंट्स वगैरे आहेत त्यांची चर्चा झालेली आहे. ती कुठं झाली? मॉस्कोमध्ये, मॉस्को फॉर्मॅट डायलॉगमध्ये. म्हणजे तालिबान ही कायम इंडियासोबत आता चांगले रिलेशन डेव्हलप करण्यासाठी प्रयत्नशील आहे, हे आत्तापर्यंत तर दिसत आपल्याला आलेलं आहे. पण ग्राउंड लेवलला त्यांची जर परिस्थिती बघितली तर महिलांना, आता पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की एवढे स्ट्रिक्ट रूल्स वगैरे नसतील वगैरे, पहिल्यांदा सांगितलं होतं. आता त्याने डायरेक्ट महिलांचं जे उच्च शिक्षण आहे त्याच्यावरतीच बॅन लावलेलं आहे. महिला बाहेर फिरू वगैरे शकत नाहीत, फिरायचं असेल तर एक पुरुष सोबत पाहिजे वगैरे, हे फालतू असले बॅन त्यांनी लावलेले आहेत. म्हणजे जी विचारसरणी त्यांची आहे ती उघड उघड दिसायला लागलेली आहे. इंडिया जरी उघड त्याला रिकग्नाइज करू शकला नाही तरी सुद्धा इनडायरेक्टली अर्थव्यवस्थेसाठी काय फायदा होत असेल तर उद्या इंडिया तिथे इन्व्हेस्ट सुद्धा करू शकतो. हे सगळं इंडियाला माहिती असते. त्यामुळं डायरेक्ट असं म्हणता आपल्याला येईल की त्यामुळं डायरेक्ट तालिबान्यांना कुठंतरी क्रिटिसिझम करणं हे इंडिया टाळायचा प्रयत्न करतोय. कारण ते उद्या आपल्या देशासाठी फायद्याचं ठरणार आहे. उद्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचं ठरणार आहे. उद्या आपल्या देशाच्या खरं तर व्यापार वाढीसाठी फायद्याचं ठरणार आहे. म्हणजे एकंदरीत या लेक्चरमध्ये आपल्याला हे सगळं अफगाणिस्तानमध्ये जे काय चाललेलं आहे ते समजावून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे इंडियाचे आणि अफगाणिस्तानचे रिलेशन, मग ते डेमोक्रेटिक सरकार असताना रिलेशन आणि आता तालिबान्यांसोबतचे रिलेशन आतापर्यंतचे, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं होतं. आणि ते समजावून घेण्यासाठी जे काय बॅकग्राऊंड नॉलेज लागतंय ते सगळं मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं. आशा आहे की चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटा आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.